पुण्यातल्या 2 घडामोडींची ही बातमी। दोन्ही घडामोडी खरं तर पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या आहेत। एटीएसने टाकलेली धाड आणि याच परिसरात लावलेले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स या बातम्यांसंदर्भातला हा रिपोर्ट बघूया। पुण्याच्या कोंढवा परिसरात 8 तारखेच्या रात्रीपासून हा असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता। एटीएस अर्थात अँटी टेररिझम स्क्वॉड कडून या भागात धाड टाकण्यात आली। रात्रभर चाललेला हा तपास दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला सुद्धा सुरूच होता। एटीएस सोबत या मोहिमेत पुणे पोलिसांनी सुद्धा संयुक्त कारवाई केली। पुण्यात पुणे पोलिसांकडून आणि एटीएस कडून संयुक्त कारवाई पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये केली जाते आणि याच सगळ्या भागामध्ये मोठा सध्या पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांच्या मोठ्या गाड्या आणि सगळं एटीएस कडून जे सर्च ऑपरेशन राबवलं जातंय ते आपल्याला बघायला मिळते। याच भागात वेगवेगळ्या ठिकाणी एटीएस कडून आणि पुणे पोलिसांकडून छापेमारी जी आहे ती रात्रीपासून सुरू आहे। अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त आणि सगळे कर्मचारी आपल्याला या सगळ्या भागामध्ये तैनात असल्याचं बघायला मिळतात। या सगळ्या भागात आपण बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं जवळपास वेगवेगळ्या पथकाची अर्थात त्यामध्ये पुणे पोलीस असेल किंवा क्युआरटी असेल या सगळ्या भागातली सगळ्या विभागातली जे जवान आहेत ते आपल्याला तैनात असल्याचं बघायला मिळतात। कोंढव्यातल्या याच परिसरात हाकेच्या अंतरावर काही अनधिकृतपणे अवैधपणे लोक राहत होते। दहशतवाद्यांशी निगडीत काही लोक या सगळ्या भागामध्ये असल्याचं देखील सांगितलं जाते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशी या ठिकाणी केली जाते आहे। याचसाठी मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये लावल्याचं आपल्याला दिसतंय। चौकशी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला सुरू असल्याचं दिसतंय। काही जणांना ताब्यात देखील घेतलं गेलं, काही महत्वाची कागदपत्र देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। 2022-23 साली झालेल्या दहशतवादी कारवायांच्या संदर्भात संशयितांवर यंत्रणांनी 2 ते 3 वर्ष पाळत ठेवली आणि अचानक केलेली ही कारवाई असल्याची माहिती आहे। नव्यानं काही कारवाया करण्याचा प्रयत्न आहे का हे तपासण्यासाठी रात्री धाड टाकण्यात आली। हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय। एटीएस कडून छापेमारी, क्राईम ब्रांचचे अधिकारी सुद्धा याच भागात होते। कोंढव्यामध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन, कोंढवा परिसरात 800 पोलिसांचा बंदोबस्त, 25 ठिकाणी छापेमारी, सिम कार्ड, कागदपत्र, लॅपटॉप, अंमली पदार्थ जप्त, संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू। राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत हे प्रकरण सुरू असतानाच पुण्याच्या त्याच कोंढवा भागात आय लव्ह मोहम्मदचे सुद्धा बॅनर्स लागलेत। याच सगळ्या भागामध्ये आय लव्ह मोहम्मद अशा पद्धतीचे बॅनर्स देखील आपल्याला झळकल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। वेगवेगळ्या भागात कोंढव्यातल्या अशा पद्धतीचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं असेल तर दुसरीकडे या आत्ताच्या कोंढवाच्या या सगळ्या भागातली आपण जर दृश्य बघितली तर एटीएसचे जे अधिकारी आहेत ते मोठ्या संख्येनं सर्च ऑपरेशन राबवताना दिसत आहेत। त्यांच्यासोबत संयुक्त कारवाईत पुणे पोलिसांचा देखील सहभाग आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल रात्रीपासून हे सगळं सर्च ऑपरेशन या सगळ्या भागामध्ये सुरू होतं आणि याच सगळ्या भागात आत्ताही पोलिसांकडून आणि एटीएस कडून हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं दिसतंय। आमदार रोहित पवारांनी या दोन्ही विषयांवर भाष्य करताना शेतकऱ्यांना केलेल्या तुटपुंज मदतीकडून लक्ष हटवण्यासाठी हे होत असल्याचा आरोप केलाय। आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव हे जे मुद्दे आता पुढे आणले जातात त्याचं प्रमुख कारण असं आहे की आज ग्रामीण भागामध्ये या सरकारच्या विरोधात एक लाट आहे। जी काय मदत सरकारने केली ती तुटपुंजी आहे, कुठेतरी लोकांना फसवलंय असं लोकांचं मत झालेलं आहे। मीडियाचं सुद्धा लोकांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे म्हणून आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असे मुद्दे तिथं काढले जातात। नाहीतर एखाद्या राजकीय नेत्याला खालच्या लेवलला जाऊन दुसऱ्या राजकीय नेत्यांबद्दल बोलायला मुद्दामून सांगितलं जातं आणि त्यामुळे वातावरण हे कुठेतरी गढूळ होतं असं समज लोकांमध्ये आता झालेली आहे। आता कोंढव्यातली छापेमारी झाली, मात्र पुण्यातील आणखीही काही भाग हे एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती आहे। त्यामुळे एटीएसच्या रडारवर येण्या इतक्या संशयास्पद हालचाली पुण्यात होत असल्यानं परिसरात काहीसं भीतीचं वातावरण आहे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।